नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. वि स खांडेकरांच्या ययाती या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की देवयानी व शर्मिष्ठा यांच्यात वाद होतात. त्यांचे पर्यवसन देवयानी विहिरीत पडण्याच्या अपघातात होते. पण काही वेळाने ययाती तिला सुखरूप त्या विहिरीतून बाहेर काढतो व ते दोघे एकमेकांवर मोहित होतात. पण त्याचवेळी शर्मिष्ठा देखील ययातीला आपला भावी पती मानून त्याची स्वप्न रंगवत असते. पण तिने माझी दासी झाली पाहिजे या देवयानीच्या शिक्षेमुळे तिचे स्वप्न भंग पावते. आता पुढे. नाही, केवळ अपशब्दच माझ्या तोंडून गेले नाहीत. आई म्हणत होती, हे वस्त्र देवयानीचे आहे. ते कचाने तिला भेट म्हणून दिले होते. मी ते नेसायला नको होते. अजून तेच माझ्या अंगावर आहे. ज्या कचाने आपला जीव धोक्यात घालून देवदानवांचे युद्ध बंद केले, त्याने दिलेल्या भेटीने भयंकर भांडण सुरू करावे. आईने रात्री मला वस्त्र नीट दाखवून का ठेवली नाहीत? हे अंकुश माझे नव्हते. हे मला कसे कळावे? छे, मी राजकन्या झाले हीच चूक झाली. त्यामुळे सर्व गोष्टी दासींवर सोपविण्याची सवय मला लागली. तिचा शेवट शर्मिष्ठेने माझी जन्मभर दासी झाली पाहिजे हा देवयानीचा अट्टहास. तिला मी विहिरीत ढकलले म्हणे. ती वनात वेड्यासारखी धावू लागली. ते पाहून ही हट्टी तापट मुलगी रागाच्या भरात जीवाचे काही बरे वाईट करून घेईल अशी भीती मला वाटली. तिला धरण्याकरता म्हणून मी तिच्या मागे धावले, तिचा घात करण्याकरता नाही. मी काही तिला विहिरीच्या काठावर ओढीत नेले नाही. ती आधीच तिथे जाऊन उभी राहिली होती. दोघींच्या हिसकाहिसकीत तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडली. असं अजून वाटतंय मला का तिच्यावर साऱ्या साठलेल्या रागाचा स्फोट माझ्या हातून झाला आणि मी तिला वेड्यासारखे विहिरीत ढकलून दिले. मनुष्य रागाच्या आहारी गेला म्हणजे क्रूर होतो, पशु बनतो. खरंच मी इतके भान विसरले होते का? मला काहीच आठवत नाही. बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पापपुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत असे कच म्हणत असे. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्वसाक्षी परमेश्वर. आज सकाळी माझा आत्मा रागाने अंधळा झाला होता आणि परमेश्वर तो सर्वसाक्षी असेल, पण निरपराधी माणसाच्या बाजूने साक्ष द्यायला तो धावून येतो का? निदान नेहमी येत नाही. तो यायचा संभव असता तर बाबांनी माझ्या पुढे टाकलेल्या या भयंकर प्रश्नाचे उत्तर मी त्यालाच विचारले असते. देवयानीने जन्माची दासी होण्याची अट मला घातली आहे. ती मी मान्य करू की नको? बाबांनी पत्रात लिहिले आहे, बाळ, बाप या नात्यानं तू मला विचारशील तर तू दासी व्हावंस या गोष्टीला मी कधीच संमती देणार नाही. पण माणसाला एकाच वेळी अनेक नाती सांभाळावी लागतात. मी केवळ तुझा पिता नाही, मी या दानवांचा राजा आहे. कचानं संजीवनीचं हरण केल्यामुळं आपला संपूर्ण पराभव झाला आहे. या प्रतिकूल परिस्थितीतून राक्षसांना डोकं वर काढायचे. शुक्राचार्यांचं गुरुत्व आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. देवयानीवर त्याचं अतिशय प्रेम आहे. तिनं घातलेली अट जर पूर्ण झाली नाही तर शुक्राचार्य नगरात पाऊल टाकणार नाहीत. त्यांच्या अभावी आपलं राज्य धुळीला मिळेल. अंतराळात स्वच्छंद संचार करू इच्छिणाऱ्या दानवांना क्षुद्र किड्यांप्रमाणे भूमीवर सरपट राहावं लागेल. क्षमा, तू दासी झालीस तर तुझं आयुष्य धुळीला मिळेल. माझी लाडकी क्षमा. क्षमा दुसऱ्यांची दासी होणार नाही. नाही पोरी. दासी म्हणून डोळ्यांपुढं उभी राहणारी मूर्ती, छे. दासी म्हणून तुला बघण्यापेक्षा ती कल्पनासुद्धा सहन होत नाही मला. त्यापेक्षा डोळे फोडून घेतलेले बरे. क्षमा, तू देवयानीची अट मान्य केली नाहीस तरी मी तुझ्यावर रागवणार नाही. शत्रूवर सुद्धा असला प्रसंग परमेश्वराने आणू नये. पण पोरी, तुझ्या दुर्दैवी पित्यावर तो आज आला आहे. काय करावं ते सुचेना. म्हणून तुला हे पत्र घरातल्या घरात लिहिलं आहे. हे सारं मी तुला तोंडानं सांगायला हवं होतं, पण ते कसं सांगू? कोणत्या तोंडानं सांगू?
ते सांगायला मी आलो असतो तर माझ्या तोंडून एक शब्द सुद्धा बाहेर पडला नसता. प्रेमानं कर्तव्याचा पराजय केला असता. क्षमा, माझी लाडकी क्षमा. पोरी, ज्यानं तुला सदैव सुख होईल असा निर्णय घेण्याची बुद्धी भगवान शंकर तुला देव. घटका भरली हे शब्द लंकन मंडपात मी लहानपणापासून ऐकत आले होते. अलीकडे त्या शब्दातले काव्य मला कळू लागले होते. दोन प्रणयी जीवांचे मिलन करणारा मंगल क्षण अगदी जवळ आला आहे हे सुचणारे ते गोड गोड शब्द. त्या दोन शब्दांनी हल्ली मला गुदगुल्या होऊ लागल्या होत्या. पण ते शब्द या क्षणी मला अत्यंत अमंगल वाटत होते. घटका भरली हे शब्द ऐकण्याची इच्छा नव्हती मला. ही घटका कधीच भरू नये या क्षणी काळपुरुषाचा कुणीतरी गळा दाबून प्राण घ्यावा असे एकसारखे मनात येत होते. घटका भरली की आई दार उघडून आत येईल, डोळे पुसत माझ्यापाशी उभी राहील. बाबांना मला निश्चित उत्तर द्यावे लागेल. देवा, काय उत्तर देऊ मी? आनंदाने दासी होऊ या दृष्ट देवयानीची दासी होऊ? ते कसे शक्य आहे? आजपर्यंत मी इतरांकडून पायांवर पाणी घेतले, आता ते लोकांच्या पायांवर पाणी घालत बसू? अंगावरले हिरमाणकांचे अलंकार दूर करून भिकारणीसारखे राहू? अहोरात्र सेवकांना आज्ञा करणारी राजकन्या मी, ती मी इतरांच्या आज्ञा हात जोडून मुकाट्याने ऐकू, त्यांची बोलणी खाऊ? धनीन होईल त्या अन्न वस्त्रांवर हू की चू न करता दिवस कंठीत राहू? प्राणाला, प्रीतीला, पतिसुखाला, वात्सल्याच्या आनंदाला, साऱ्या गोष्टींना पारखी होऊ? छे, मी बाबांना सांगणार. देवयानीची दासी होण्यापेक्षा मी जोगीन होईल. देवयानीला माझ्यावर सूड घ्यायचा आहे ना? ठीक आहे, तर तिला बोलवा इथं. ती आली म्हणजे तुम्ही हातात खड्ग घ्या आणि तिच्यासमोर एका घावासरशी शर्मिष्ठेचे मस्तक उडवा. मात्र ते निर्जीव मस्तकसुद्धा तिच्या पायांवर जाऊन पडणार नाही हे लक्षात ठेवा. प्राण गेला तरी मी दासी होणार नाही. स्वप्नात सुद्धा देवयानीची दासी होणार नाही. मी एकदम दचकले. कसला तरी आवाज. घटका भरल्याचे टोल. मी भीतभीत दाराकडे पाहिले. ते उघडले नाही. आई आत आली नाही. मला बरे वाटले. खाली मान घालून मी विचार करीत होते. विचार विचार विचार. काळजावर घणाचे घाव बसत होते. मस्तकाच्या चिंधड्या होत होत्या. आणि हे सारे कशापायी? हे अंगावरले वस्त्र चुकून मी नेसले म्हणून? कचाने भेट म्हणून देवयानीला दिलेले हे पट्टाशूक, ते चुकून बाबांच्या पायाशपथ चुकून मी नेसले होते. या विलक्षण योगायोगात दैवाचा काही हेतू असेल का? संजीवनीसाठी कच इथे आला. तो आमचा शत्रू होता, पण त्याची विद्या, त्याची निष्ठा, त्याचा त्याग, त्याचा स्वभाव या सर्वांमुळे मनातल्या मनात मी त्याची पूजा करू लागले. असला वडील भाऊ मला लाभला असता तर मी किती चांगली झाली असते असे अनेकदा माझ्या मनात येईल. देवयानीने मला त्याच्याशी कधी मोकळेपणाने बोलू दिले नाही, वागू दिले नाही. तिला माझा कसला मस्तर वाटत होता कुणास ठाऊक. पण कचाकडे नुसते पाहिले तरी माझे मन प्रसन्न होई. त्याने माझ्याकडे पाहून मंद स्मित केले तरी मनाला मोठा आनंद वाटे. सहज संभाषणात तो असे काही बोले की पुढे कितीतरी दिवस मी त्याचा विचार करीत राहील. राक्षसांनी त्याला 3दा हालाहाल करून मारले, पण प्रत्येक वेळी जिवंत झाल्यावर तो हसून मला म्हणाला, एखादी गोष्ट दुरून जितकी भयंकर दिसते तितकी ती खरोखर भीतीदायक नसते. मरणसुद्धा असंच आहे. राजकन्ये, अनुभवाचे बोल आहेत हे माझे. एवढे बोलून तो किती मोकळ्या मनाने हसायचा. त्याच्या उद्गारांचा अर्थ काय? कचाला भविष्य कळत होतं का? दासीपण म्हणजे दुसरे काय? मरण माणसाच्या अभिमानाचे मरण, त्याच्या मोठेपणाचे मरण. राजकुलात माझा जन्म झाला म्हणून दासी होणं भयंकर वाटतंय मला. पण मी एखाद्या दासीच्या पोटी जन्माला आले असते तर मी आनंदाने माझे जीवन कंठीत राहिले असते की नाही? जगातच साऱ्याच मुली काही राजकन्या म्हणून जन्माला येत नाहीत. आणि गुणावगुण काय जातीवर अवलंबून असतात का? कच ब्राह्मण, देवयानी ब्राह्मण.
पण तिच्या स्वभावात त्याचा एकतरी गुण उतरला आहे का? छे, या जगात जन्मावर जातीवर काही अवलंबून नाही. राजकन्या दुष्ट असू शकेल, दासी सज्जन असू शकेल. ब्राह्मण असलेल्या कच्याने दानवांच्या नगरीत संजीवनीसाठी येण्याचे केवढे धार्य प्रकट केले. साऱ्या क्षत्रियांना त्याने लाजविले. दानवांनी त्याचा पुन्हा पुन्हा वध केला, पण तो भ्याला नाही, डगमगला नाही, पळून गेला नाही. संजीवनी पदरात पडेपर्यंत तो निर्भयपणे इथे राहिला. हे वस्त्र कच्याने नकळत मला दिलेली भेट आहे. ही जन्मभर जपून ठेवायला हवी. कच्याची आठवणच मला या संकटातून. संकटे कुणाला चुकली आहेत? उलट या जगात ती सज्जनांच्याच वाट्याला अधिक येतात. कच एवढा सालस, एवढा प्रेमळ, एवढा निस्वार्थी, एवढा बुद्धिमान असे असून त्याला काय कमी दुःख भोगावे लागले का? पण देवयानीने शाप दिल्यानंतर माझा निरोप घेण्याकरता कच आला, तो सुद्धा हसतमुखाने. प्रेमभंगाचे दुःख, प्रेयसीने शाप दिल्याचे दुःख, पण त्याच्या मुद्रेवर कसल्याही दुःखाची छाया सुद्धा नव्हती. मलाच राहावेना, मी त्याला म्हणाले. लग्न होऊन तुम्ही देवलोकी जायला निघाला असता तर तुम्हाला मी मोठ्या आनंदाने निरोप दिला असता, पण तो शांतपणे म्हणाला, राजकन्ये, जीवन नेहमीच अपूर्ण असतं, तसं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे. तत्वज्ञान म्हणून त्याचे हे बोलणे बरोबर असेल, पण प्रेमभंगाचे दुःख किती मोठे असते हे मी अनेक काव्यात वाचले होते. ती काव्ये वाचताना मी घटका घटका रडले होते. मी म्हणाले, माणसाचा प्रेमभंग होण्यापेक्षा त्याचं मुळातच कुणावर प्रेम न जडणं बरं नव्हे का? तो हसून उत्तरला, छे, प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहण्याची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो, ते कशावरही जडलेलं असो, मात्र ते खरोखरं प्रेम असायला हवं. ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं. ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नये. राजकन्ये, खरं प्रेम नेहमीच निस्वार्थी असतं, निरपेक्ष असतं ते. मग ते फुलावरला असो, प्राण्यावरला असो, सृष्टी सौंदर्यावरला असो, आईबापांवरला असो, प्रियकरावर किंवा प्रियसीवरला असो, कुणी ज्ञाती, राष्ट्र त्यांच्यापैकी कुणावरही असो, निस्वार्थी, निरपेक्ष, निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी आहे. असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो. त्याचे हे बोलणे त्यावेळी मला काही नीट समजले नाही, पण त्याच्या बोलण्यातल्या जिव्हाळ्यामुळे मला ते इतके आवडले की मी त्यातला शब्द निशब्द लगेच टिपून ठेवला. नंतर कितीतरी वेळ त्याचे हे टिपून ठेवलेले शब्द मी वाचले होते. त्याचा अर्थ आता कुठे माझ्या ध्यानात येऊ लागला. त्या दिवशी कच्याला जायची घाई होती, पण त्या घाईतही तो मला म्हणाला, शर्मिष्ठे, आमचं प्रेम सफल झालं नाही म्हणून दुःख करू नकोस. प्रेम लाभलं नसलं तरी प्रेमाचा अनुभव मला मिळाला आहे. त्याची स्मृती मी जन्मभर जपून ठेवीन. देवयानी तुझी मैत्रीण आहे. ती हट्टी आहे, तापट आहे, अहंकारी आहे. तिच्या या सर्व दोषांची जाणीव आहे मला. तिच्या रूपानं मोहून जाऊन केवळ आंधळपणानं मी तिच्यावर प्रेम केलं नाही. प्रिय व्यक्तीचा तिच्या दोषांसह स्वीकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते, असलीच पाहिजे. देवयानीवर तसं प्रेम करण्याचा मी प्रयत्न केला, पण लाखो स्वकीयांच्या कल्याणासाठी मला देवयानीचं मन दुखवावं लागलं. मी तरी काय करू? जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे, पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे. कर्तव्याला कठोर व्हावं लागतं, पण कर्तव्य हाच धर्माचा मूळ आधार आहे. कधी काळी देवयानी तुझ्याशी मोकळेपणानं बोलली तर तिला एवढंच सांग, कच्याच्या हृदयावर कर्तव्यांचं स्वामित्व आहे, पण त्या हृदयातला एक लहानसा कोपरा केवळ देवयानीचाच होता, तो सदैव तिचाच राहील. इतका वेळ कचाच्या त्या शेवटच्या भेटीचा आणि त्याच्या या उद्गारांचा मला कसा विसर पडला होता, कोण जाणे. मी दुःखाने आंधळी झाले होते. अंधारात चाचपडत होते. मला प्रकाश किरण कुठेच दिसत नव्हता. तो आता दिसला. कच्यानं तो दाखवला. मी धावतच दाराकडे गेले. इतक्यात घटका भरल्याचे टोल पडू लागले. मी आतून दार उघडणार तोच आईने बाहेरून उघडले. मी हसत आईच्या गळ्यात मिठी मारून म्हणाले, आई,
बाबांना माझी तयारी करायला सांग. तयारी? कसली तयारी? हस्तिनापूरला जायची तयारी. देवयानी बरोबर तिची दासी म्हणून जायला शर्मिष्ठा तयार आहे. आई एखाद्या पाषाणाच्या पुतळीसारखी निश्चल उभी राहिली. एकदम हुंदके देत तिने माझ्या खांद्यावर आपले मस्तक ठेवले. ते मी नकळत थोपटू लागले. मी आईची आई झाले होते. हस्तिनापूरच्या राजवाड्यात पाऊल टाकताना माझे मन हुरहुरले. नाही असे नाही, पण लगेच मी सावध झाले. दासी म्हणून वावरू लागले. देवयानी राजमातेच्या दर्शनाला गेली, तेव्हा तिच्या पाठोपाठ मीही गेले. माझा प्रणाम स्वीकारीत राजमाता म्हणाली, ये मुली, इकडे ये. मी थोडी पुढे झाले. खाली मान घालून उभी राहिले. माझी हनुवटी वर करून माझ्याकडे पाहत राजमाता देवयानीला म्हणाली, सुनबाई, तुझी मैत्रीणसुद्धा तुझ्यासारखी सुरेख आहे हं. देवयानी फणकाराने म्हणाली, ही माझी मैत्रीण नाही, मग ही दासी आहे माझी. नववधूबरोबर राजकन्या शर्मिष्ठा येत आहे असा महाराजांचा निरोप घेऊन दूत आला होता. तेव्हा मला वाटलं शर्मिष्ठा पाठराखीण म्हणून येत असेल. ही तुझ्याबरोबर आत आली तेव्हा हीच शर्मिष्ठा असं. देवयानी कुर्र्याने उत्तरली, सासूबाई, ही राजकन्या शर्मिष्ठाच आहे, पण पाठराखीण म्हणून मी तिला आणलेली नाही. नी आता ती राजकन्याही नाही, ती दासी आहे माझी. म्हणजे? ते सारं महाराजांना विचारा. म्हणजे माझे वडील केवढे मोठे ऋषी आहेत हे. तुझे सासरे नहुष महाराज हे सुद्धा फार मोठे वीर होते, पण त्यांच्या या वाड्यात एका क्षत्रिय राजकन्येनं दासी म्हणून वावरणं मला बरं वाटत नाही. हा प्रश्न तुमचा नाही, माझा आहे, असे उत्तर देऊन देवयानी महालातून निघून गेली. सासू आणि सून यांच्या पहिल्या चकमकीत मी अशी नकळत कारणीभूत झाले. मला त्याचे फार वाईट वाटले. पण लवकरच एक गोष्ट माझ्या लक्षात आली. काही कारण असो नाहीतर नसो, या चकमकी अशा होतच राहणार. देवयानी बाळपणापासून अतिशय लाडात वाढली होती. आईचे म्हणून मुलीला जे वळण असते ते तिच्या दुर्दैवाने तिला लाभले नव्हते. आता तर ती हस्तिनापूरच्या राजाची स्वामिनी म्हणून वाजत गाजत आली होती. राजमातेला गोडी गुलाबीने वश करण्याची तिला काय जरुरी होती? राजमातेचा स्वभावही थोडासा देवयानीसारखाच असावा. आभाळात दोन विजा अचानक एकमेकींवर येऊन आपटाव्यात ना, तसे दैवाने या दोघींना एकत्र आणले होते. महाराजांचे राजमातेशी काय बिनसले होते याची मला कधीच कल्पना आली नाही, पण त्या दोघांचे मनमोकळेपणाने झालेले बोलणे मी कधी ऐकले नाही. तिचे मुलाशी इतके सख्य तिथे सुनेशी कसे जमायचे? राजमातेला क्षत्रिय जातीचा अतोनात अभिमान, ब्राह्मण कन्या म्हणून देवयानीला स्वतःच्या जातीचा मोठा गर्व. दोघींचे बोलणे सुरू झाले की त्यात जात हटकून निघे. मग सासू कुठल्या तरी अप्सरेच्या मोहाला बळी पडलेल्या ऋषींची गोष्ट सांगून म्हणे, हे सारे विद्वान ब्राह्मण असेच, तप करतात मेले, बाई बघितली की लागले पळायला. त्या बोलण्यातले तप करतात मेले हे शब्द सुनेच्या अगदी जिव्हारी झोंबायचे. सासू आपल्या बापालाच हा टोमणा मारित आहे असा ग्रहती करून घ्यायची. मग शुक्राचार्यांनी संजीवनी करता केलेल्या घोर तपश्चर्याचे वर्णन सुरू व्हायचे. त्यात ऋषपरमा महाराजांचा आणि साऱ्या दानवांचा उद्धार व्हायचा. आणि शेवटी एक क्षत्रिय राजकन्या एक ब्राह्मण कन्येची दासी म्हणून तिच्याबरोबर नाक घाशी तिच्या सासरी कशी गेली या आख्यानाने या वादविवादाची समाप्ती व्हायची. देवयानीचे हे बोलणे मला बोचे टोचे अगदी काळीस कुरतडीत जायते. पण जणू मी काही बहिरी आहे अशा आविर्भावाने मी ते ऐकत असे. अहोरात्र माझा मंत्र एकच होता, मी दासी आहे. दासीला हात असतात, पाय असतात, पण तोंड नसते, आणि मन ते तर नसतेच नसते. असल्या चकमकीचा मला मात्र कधी कधी लाभ होई, अगदी अनपेक्षित रीतीने. पाठीवरून मायेने फिरणाऱ्या आईच्या हाताची मला कधीतरी उगीच आठवण होई. मग मन हुरहुर लागे, झुरू लागे. पण या गोष्टींची काही बोलचाली झाली की राजमाता कामाच्या निमित्ताकडून मला जवळ बोलवी. देवयानीला खिजवण्याकरता असेल किंवा मी क्षत्रिय राजकन्या होते म्हणून असेल, माझ्या पाठीवरून हात फिरवी. त्या स्पर्शाने माझी हुरूर कमी होई.
परदेशात येऊन पडलेल्या या पोरक्या पोरीवर प्रेम करणारे एक तरी माणूस या राजवाड्यात आहे असे वाटून मनाला धीर येईल. तो नुसता भास असेल प्रेमाचा, पण माणसाला जगायला असले भास सुद्धा उपयोगी पडतात या जगात. राजमातेचे माझ्यावरल्या या मायेचे एकदा अगदी निराळ्याच रीतीने प्रदर्शन झाले. नगरात कुणी मोठा सामुद्रिक शास्त्रात पारंगत असलेला मनुष्य आला होता. देवयानीने त्याला राजवाड्यात बोलावून घेतले. आपला हात त्याला दाखविला. तिला वर्षभरात मुलगा होईल असे त्याने सांगितले. ते ऐकून आम्हा सर्वांनाच आनंद झाला. मी जवळच उभी होते. हात धरून मला खाली बसवीत राजमातेने त्या ज्योतिषाला माझा हात पाहायला सांगितले. मी नको नको म्हणत होते. देवयानी डोळे वटारून माझ्याकडे बघत होती. हे मला कळत होते, पण राजमातेपुढे माझे काहीच चालेना. खूप वेळ माझा हात पाहून तो भविष्यवादी म्हणाला. देवयानी म्हणाली, अहो दासी आहे ती, काही कुणी राजकन्या नाही. त्या मनुष्याने चमकून वर पाहिले. पुन्हा माझा हात पाहत तो म्हणाला, हिच्या कपाळी पुष्कळ कष्ट आहेत, पण हिचा मुलगा. देवयानी खो खो हसत म्हणाली, अहो ही जन्मभर माझी दासी म्हणून इथं राहणार आहे. हिच्याशी लग्न कोण करणार आणि हिला मुलगा तरी कुठून होणार. आपल्या ज्ञानाचा उपहास होत आहे असे वाटून की काय. ज्योतिष बुवा संतापले. देवयानीकडे वळून म्हणाले, महाराणींनी मला क्षमा करावी. मी माझं शास्त्र जाणतो, बाकीचं मला काही कळत नाही. या हातावर मला जे दिसतंय ते मी सांगतोय. हिच्याशी लग्न कोण करील ते मी कसं सांगू, पण हिचा मुलगा सिंहासनावर बसेल. देवयानी गंभीरपणे उद्गारली, सिंहासन म्हणजे सिंहाचं कातड असलेलं ना? व्याघ्रासन असेल ना तसलं. नीट बघा तिच्या हातावर. तिच्या या टोमण्याने माझे मन कसे रक्तबंबाळ झाले. मी त्या ज्योतिषाच्या हातातून हात काढून घेतला आणि डोळ्यात पाणी उभे राहण्यापूर्वीच महालात निघून गेले. त्या दिवशी रात्री उशी भिजून झाली तरी माझी आसवे खळेनात. कोणत्या तरुण मुलीला पतिसुखाची आणि पुत्रमुखाची स्वप्न पडत नाहीत? त्या स्फुट मधुर स्वप्नांच्या चिंतनात विशीच्या आतबाहेरची कोणती मुलगी रमून जात नाही? ती स्वप्ने कोणत्या स्वरूपात खरी होतील याची कल्पना करीत कोणती तरुणी शय्येवर तळमळत पडत नाही? मीही अशीच एक मुलगी होते, पण या सर्व स्वप्नांचा चोळामळा करून मी हस्तिनापूरला आले होते. मी देवयानीची दासी झाले होते. जन्मभर तिची दासी व्हायचे कबूल केले होते मी. तिचा माझ्यावर पूर्ण अधिकार होता. कदाचित ती मला कधीच कुणाशीच लग्न करून देणार नाही. जिथे लग्नाची आशा नाही तिथे मुलाची, सिंहासनावर बसणाऱ्या मुलाची आशा माझ्यासारख्या दासीने कशाला करावी? साऱ्या साऱ्या आशांना तिलांजन देऊन मी आले होते, पण आज ज्या ज्योतिषाने हातावरल्या रेषांवरून माणसाचे भविष्य कळत असेल का? ते खरे होते का? ते खरे होत असेल तर त्याने सांगितलेल्या त्या भविष्याचा अर्थ काय? परमेश्वराने माझ्या कपाळी काय लिहून ठेवले आहे? त्या ज्योतिषाला वेडबीड तर लागले नव्हते ना? का देवयानीचा हात पाहिल्यावर तिचेच भविष्य त्याच्या डोक्यात घोळत राहिले आणि त्याने ते मला सांगितले? काळ्या पाषाणांनी बांधून काढलेल्या समाधीतून एखाद्या कोवळ्या तांबूस पानाने हळूच वर डोकावून पाहावे, तशी त्या भविष्याने माझ्या मनाची अवस्था करून टाकली. आई बापांचा निरोप घेताना सुद्धा जे शर्मिष्ठेने डोळ्यातून टीप गाळले नव्हते, ती अशी हस्तिनापूरच्या राजवाड्यातल्या भयान एकांतात अश्रू गाळत बसली होती. बाबांची आठवण होताच माझे मन सावध झाले. त्यांचा निरोप घेतला त्या वेळेचा क्षण मनात जागा झाला. ज्या राजवाड्यात मी जन्मापासून वाढले होते तो सोडून मी जायला निघाले. कुणा राजाची राणी म्हणून नव्हे, एका राणीची दासी म्हणून. आईला रडे आवरेना. तिने धड माझा नमस्कार सुद्धा घेतला नाही. मला एकदा घट्ट पोटाशी कुरवाळले आणि तिने तोंड फिरून वेड्यासारखी धावत गेली ती. बाबा मेरू मंदारासारखे निश्चल उभे होते. मी डोळ्यांची पापणी सुद्धा लवली नाही. मी त्यांच्याजवळ गेले आणि वाकून नमस्कार करीत म्हटले, बाबा येते मी. ते मला आशीर्वाद देतील म्हणून क्षणभर मी तशीच उभी राहिले.
पण काहीच न बोलता माझे हात धरून त्यांनी मला वर उचलले आणि ते काय करीत आहेत हे कळण्याच्या आधीच माझ्या पायांवर त्यांनी डोके ठेवले. मी गोंधळले, एकदम मागे सरकले. कसेबसे त्यांना गडबडीने उठवले. उठता उठता ते म्हणाले, पोरी, तुझा नमस्कार घेऊन कोणत्या नरकाचं साधन करू? तू माझी मुलगी नाहीस, आई आहेस, आई. तुझ्या या साऱ्या दुर्दैवी लेकरांना तूच आशीर्वाद दे. मी गहिवरून म्हटले, बाबा, मी तुमचा मुलगा असते आणि मला युद्धाला पाठवायचा प्रसंग आला असता तर तुम्हाला काय वाटलं असतं? अभिमान. मग तसाच अभिमान या क्षणीही मनात जागृत करा. तुमची क्षमा आयुष्यातलं अत्यंत अवघड असं युद्ध जिंकायला निघाली आहे. ती भिवून रणांगण सोडून पळून येणार नाही. तुमच्या कुळाला कलंक लागेल असं काहीही करणार नाही. बाबा, तुमची क्षमा युद्धाला जात आहे, तिला आशीर्वाद द्या. हे सारे आठवले तेव्हा कुठे माझ्या मनाची शांती परत आली. डोळे आपोआप कोरडे होऊ लागले. माझ्याबरोबर आलेल्या दासी मला राजकन्या मानित. राजवाड्यातील दासींनाही तसेच वाटे. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीच माझ्याशी मिळून मिसळून वागत नसत. देवयानीचे काही काम नसेल की मी रिकामी राही. मग प्रत्येक घटका मला खायला येई. ज्या जखमा झाल्याच नाहीत असे मी मनाला पडवीत होते. त्यांच्या खपल्यात तीक्ष्ण नखांनी ती घटकं काढू लागे. शेवटी मन गुंतून ठेवण्याचा उत्तम उपाय मला सुचला. चित्रकलेचा छंद पूर्वी मला होताच. आता सवडीची प्रत्येक घटका मी चित्रे काढण्यात घालू लागले. कुठला ना कुठला छंद हे दुःखावरले फार गुणकारी औषध आहे. माझी चित्र कितपत चांगली उतरली होती कुणास ठाऊक. नुसत्या एका सशाच्या पिलाची मी किती चित्रे काढली म्हणून सांगू. गुंजेसारख्या लाल लाल डोळ्यांनी टकमक पाहणारे, चिमणे कान उभारून चाहूल ऐकणारे, माणसे दिसताच भिवून पळून जाणारे, लुबू गवत खाणारे, आपल्या भावंडांशी खोटे खोटे भांडणारे, इकडे तिकडे उगी उड्या मारीत जाणारे, त्यांचे प्रत्येक रूप मोठे मोहक दिसे. मनात ठसे. मग मी तेच कुंचल्याने सजीव करण्याचा प्रयत्न करीन. सशाच्या पिलाचीच गोष्ट हवी कशाला? हरिण, मोर, हंस किंबहुना सारे पशुपक्षी ही सौंदर्याची निधाने आहेत. दाना टिपायला येणारी चिमणी, भुरकन उडून जाणारी चिमणी, पिलांसाठी कुठून तरी काड्या आणि कापूस गोळा करणारी चिमणी, काऊ हे काही केवळ लहान मुलांचे सोबती नाहीत, ते मोठ्या माणसांचेही मित्र होऊ शकतात. हा अनुभव मी चित्रे काढताना घेऊ लागले. सृष्टीत किती फुले आहेत, त्या फुलात किती रंग आहेत, किती गंध आहेत, किती विविध वृक्ष, किती विविध वेली. प्रत्येक दिवशीचा सूर्योदय निराळा, सूर्यास्त निराळा. वसंतातले चांदणे, वर्षकालातील नदी, शरद ऋतूतील सस्य श्यामल शेते, शिशिरातले निष्पर्ण वृक्ष, जिकडे पाहावे तिकडे चित्राला विषय आहेत. या जाणीवेने मी जीवनाचा विसर करू लागले. मग त्याच्या रहस्यावर थोडा प्रकाश पडे. विविधता हाच या जीवनाचा देह आहे. परस्पर विरोधी गोष्टी हाच त्याचा आत्मा आहे. त्याचा रस, त्याचा आनंद, त्याची मोहिनी, त्याचा आत्मा या विविधतेत आहे, विरोधात आहे. या नव्या विचारेने माझ्या मनाला शांती लाभू लागली. देवयानी अनेकदा मला घालून पाडून बोले, पण ती शल्ये मला पूर्ववत टोचीनाशी झाली. ययाती महाराजांचा आणि माझा फारसा संबंध येतच नसे. तो येऊ नये म्हणून देवयानी किती दक्षता घेते हे पहिल्या दिवशीच माझ्या लक्षात आले. पण केव्हा तरी जाता येता महाराज सहज माझ्याकडे दृष्टिक्षेप करी. त्यांच्या दृष्टीत खरीखुरी सहानुभूती होती की माझ्या दुबळ्या मनाला तो भास होत होता कोण जाणे. कदाचित तहानलेल्या माणसाला दिसणारे मृगजळ असेल ते. पण त्यांनी नुसते माझ्याकडे पाहिले की मला बरे वाटे. एक गोष्ट तर कुणाच्याही लक्षात आली असती. दासी म्हणून मला कुठलेही काम सांगणे त्यांच्या अगदी जीवावर येई. एखादी वस्तू मी त्यांना नेऊन दिली आणि जवळपास देवयानी नसली तर ते हळूच म्हणत, तू कशाला आणलीस ही, दासीला सांगायचं होतंस. मी हसून उत्तर देई, मी सुद्धा दासीच आहे. ते हसून म्हणत, तू देवयानीची दासी असशील, माझी नाही. त्यांच्या स्वभावातल्या त्या गोडव्यामुळे राजमातेसारखाच त्यांचाही मला आधार वाटे. मात्र महाराजांची सारी कामे आपण करावीत, ते नेहमी प्रसन्न आणि आनंद राहतील असे वातावरण निर्माण करावे असे मनात येत असूनही
मी त्यांच्याशी कधी मोकळेपणाने 4 शब्द बोलले सुद्धा नाही. देवयानीचा स्वभाव मला ठाऊक होता. सुतानं स्वर्गाला जाणारी होती ती. पण मी इतकी जपत असतानाही एकदा तो प्रसंग आलाच. महाराजांना तांबूल फार आवडे. देवयानी तो त्यांना करून देई. एके दिवशी नित्याप्रमाणे तिने तो दिला, पण त्या विड्याने त्यांचे समाधान झाले नसावे. ते तिला म्हणाले, माझं तोंड विडा खाल्ल्यासारखं दिसतं तरी का? देवयानी मंचकावर पडली होती. मी तिला वारा घालीत होते. तिने महाराजांना विडा करून द्यायला सांगितले. मी तो दिला. तो त्यांना आवडला. तो खाल्ल्यावर ते आरशापुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांनी देवयानीला हाक मारली. तिच्या मनात उठायचे नव्हते. महाराज पुन्हा पुन्हा हाक मारू लागले. शेवटी थोडीशी चडफडत ती त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली, काय हवंय? माझं तोंड बघ जरा. ही कसली मेली थट्टा? मला नाही आवडत असला पोरकटपणा. ही थट्टा नव्हे. बाहेरून तोंड बघ म्हणून मी कशाला सांगू? त्या दिवशी विहिरीतून वर आलीस तेव्हा पाहिलंच आहेस की ते. आतून बघ जरा ते आता. त्यांनी तोंड उघडून ते देवयानीला दाखवले. अगदी लहान मुलासारखे. ते लाल झाले होते. विडा चांगलाच रंगला होता. महाराज तिला म्हणाले, मी लहान होतो ना तेव्हा विड्याविषयी आम्हा मुलामुलींची एक समजूत असे. ठाऊक आहे का ती तुला? माझे वडील मोठे तपस्वी आहेत. ते उठल्या सुटल्या विडा चगडीत बसत नसत. मग मला कुठून या गोष्टी ठाऊक असणार? ज्यांचं प्रेम अधिक असतं त्यानं केलेल्या विडा अधिक रंगतो अशी समजूत. असं माझ्यापेक्षा शर्मिष्ठेचं प्रेम तुमच्यावर अधिक आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? होय ना? मग हे एवढं आडपडद्यानं कशाला सांगता? तिचं एवढं तुमच्यावर प्रेम होतं तर तिच्याशीच लग्न करायचं होतं. तुमच्या मातोश्रींना ते आवडलं असतं. क्षत्रिय राजकन्या आहे ना ती. पण तिने सुद्धा अर्थाचा अनर्थ करून अशी डोक्यात राख घालायला नको होती. त्या दिवशी सारा राजवाडा डोक्यावर घेतला तिने. दासदासींच्या तोंडी ही गोष्ट झाली. लाजेने मेल्याहून मेल्यासारखे झाले मला. यानंतर मी पुन्हा कधीही महाराजांना विडा करून दिला नाही. पण देवयानी आसपास नसली म्हणजे विचारित, विडा आहे का? माझ्यापाशी तयार विडा कुठून असणार? मला नाही म्हणावे लागे. 10-5 वेळा मी नाही म्हटले. मग मलाच नाही म्हणायची चोरी झाली. एक चांगलासा विडा तयार करून मी तो जवळ लपून ठेवून देई. महाराजांच्या जवळ कुणी नाही असे पाहून मी तो त्यांच्यात हातात टाकी. मग केव्हा तरी महाराज देवयानीला उद्देशून पण माझ्या लक्षात येईल अशा बेताने म्हणत, तुझा कालचा विडा चांगला रंगला होता हं. आठवणी अशा असतात स्वच्छंद फुलांसारख्या. पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या मुलींसारख्या हळूहळू मिसळत जाऊन चित्रसौंदर्य वाढवणाऱ्या रंगांसारख्या. वर्षाकाळात आकाशात स्वैरपणात चमकणाऱ्या विजेसारख्या. कुणाला ठाऊक? जी आठवण सर्वात आधी सांगायला हवी होती ती तशीच मनात रेंगाळत राहिली आहे. हस्तिनापुरातला विवाहोत्सव मोठ्या थाटामाटानं साजरा झाला. महाराज आणि देवयानी यांच्यावर चांदण्यांचा वर्षाव करीत पती पत्नींचे मिलन घडून आणणारी मधुर रात्र उगवली. त्या उत्सव काळात मी शांत होते. देवयानीच्या सुखाने आपण क्षणभर सुद्धा दुःखी व्हायचे नाही. तिच्याशी स्वप्नात सुद्धा आपली तुलना करायची नाही. तिच्या वैभवाचा अंतर्मनाला देखील हेवा करायचा नाही असे स्वतःला पटवून मी या दिव्याला तोंड देत होते. ज्या दैवाने देवयानीला सिंहासनावर नेऊन बसवले त्याने शर्मिष्ठेला सिंहासनावरून खाली ओढले. जगात दैवापुढे कुणाचे काही चालत नाही. मग शर्मिष्ठेनेच त्याच्या सत्तेसमोर मस्तक नम्र करताना खळखळ का करावी? पण माणसाचा खरा वैरी देव नाही, तो माणूसच आहे. माझी शांत वृत्ती पाहूनच की काय देवयानीला चीड आली. हा आनंदोत्सव पाहून मी अश्रू गाळावेत, तिचे ऐश्वर्य पाहून मी उसासे टाकावेत, तिचे सुख पाहून अस्वस्थ व्हावे असे वाटत असावे मनातून तिला. पण त्या रात्री ती महाराजांच्या महालात जायला निघेपर्यंत तो आनंद मी तिला मिळू दिला नाही. आपण मोठा विजय मिळवला असे मला वाटत होते. पण तिच्याजवळ असलेल्या ब्रह्मास्त्राची मला कल्पना नव्हती. महालात जाता जाता तिने मला आज्ञा केली, शर्मिष्ठे, महाराजांना तुझे विडे फार आवडतात. तसले 20 विडे तयार करून एका सोन्याच्या तबकात ठेव
आणि ते तबक घेऊन आमच्या महालाबाहेर उभी राहा. मी हाक मारली तरच दारापाशी यायचं, नाहीतर दारापासून शक्य तितकं दूर उभं राहायचं. दासींना थोरा मोठ्यांच्या एकांतातल्या गोष्टी ऐकून त्या चहाटळपणानं बाहेर सांगायची भारी हौस असते, म्हणून मुद्दाम बजावते तुला. महाराज आणि मी खूप वेळ बोलत बसू, अगदी मध्यरात्रीपर्यंत. त्यांना अधूनमधून विडा लागेल. महाराजांना गाढ निद्रा लागली म्हणजे मग मी तुला जायला सांगेन. दुसरी कुठलीही दासी आज मला बाहेर नकोय. विड्यांचे तबक काय देवयानीला महालात ठेवता आले नसते का? पण देवयानी महाराजांच्या शयनमंदिरात गेली. मी भराभर विडे केले. महालाच्या दारापासून दूर विड्यांचे तबक घेऊन उभी राहिले. थोड्या वेळाने महाराज आले. झटकन तबकातला एक विडा घेऊन मी तो त्यांच्या पुढे केला. त्यांनी तो घेतला नाही. माझ्याकडे त्यांचे लक्ष नसावे. कुणीतरी दासी इथे उभी आहे एवढेच, फार तर त्यांच्या ध्यानात आले असेल. ते स्वाभाविक होते. तिलोत्तमेलाही जिचा हेवा वाटावा अशी लावण्यवती महालात त्यांची वाट पाहत होती. यावेळी तिच्याशिवाय त्यांना दुसरे काही दिसू नये, सुचू नये हेच बरोबर होते. महालाचे दार लागले. मी दूर दूर उभी राहिले. आज इकडे दुसऱ्या कुणीही दासीने फिरकू नये असा बंदोबस्त देवयानीने केलाच होता. त्यामुळे हातात विड्यांचे तबक घेऊन एका भूतासारखी मी तिथे एकटी उभी होते. मनाला घातलेला लगाम सुटला होता, पण स्वैर उधळले होते. त्या दिवशी मी देवयानीशी भांडले नसते तर आजचा हा लाजिरवाणा प्रसंग माझ्यावर आला नसता असे वाटून मी खंत करीत होते. पण माझ्या मनात नुसता पश्चाताप नव्हता, तिथे प्रेमाविषयीची कुतूहल बुद्धी होती. नकळत चाळविली गेलेली प्रणयपूर्तीची अतृप्त इच्छा होती. एक एक पळ युगासारखे वाटत होते मला. पण मी तशीच उभी होते, महापुरात उभे राहण्याची धडपड करणाऱ्या एखाद्या लहानशा दुर्बळ वृक्षासारखी. एकदम रागारागाने उच्चारलेले अस्पष्ट शब्द माझ्या कानांवर पडले. तो आवाज देवयानीचा होता. ही मधुमिलनाची रात्र. अनुरागाचे तिच्यावर राज्य असायचे. मग हे रागाचे शब्द? महाराजही बोलत असावेत, पण त्यातले काहीच नीट ऐकू येत नव्हते. ऐकायची इच्छा प्रबळ झाली. मी पुढे पाऊल टाकले. कुणी कुणी मला पाहत नव्हते, पण मोठ्या कष्टाने मी ते पाऊल मागे घेतले. प्रेमिकांच्या मिलनात ब्रह्मानंदाची अनुभूती असते असे मी काव्यात वाचले होते. रिकामा कलश भरला जात असताना आवाज करतो, ते पूर्णपणे भरल्यावर निशब्द होतो. प्रेमिकांची हृदये तशीच असतात. ती प्रीतीने भरून गेल्यावर तिथे शब्दांना अवकाश असतो असे या प्रसंगाचे एका कवीने केलेले वर्णनही मला ठाऊक होते. पण महालातून तर रागारागाचे बोलणे ऐकू येत होते. देवयानीच बोलत होती. त्या मानाने महाराजांचा आवाज मृदू होता. एकदम ताडकन दार उघडून देवयानी बाहेर आली आणि तरतर आपल्या महालाकडे चालू लागली. मी तबक घेऊन थोडी पुढे झाले. तिने माझ्याकडे रागाने पाहिले. माझ्या हातातले तबक तिने उडवून दिले आणि त्यातले 4-5 विडे पायदळी तुडवीत ती चालती झाली. मित्रांनो, ययाती या कादंबरीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आजच्या भागात मी आपला येथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.